नमस्कार, मी पंढरनाथ ठोंबरे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. सध्या महायुतीची निवडणुकीपासून एक टॅगलाईन सुरू आहे, महाराष्ट्र आता थांबणार नाही. आता महायुती सरकार हे देशात आणि राज्यामध्ये भक्कम बहुमताने आलेलं आहे. त्यामुळे विकासाची गती वाढणार आहे आणि ती वाढली पाहिजे. सक्षम असं बहुमत देशातील राज्यातील जनतेने महायुती सरकारला दिलेलं आहे आणि आता महाराष्ट्र थांबला नाही पाहिजे. आता महाराष्ट्र थांबणार नाही असं महायुती सरकारचं म्हणणं आहे. मात्र राज्यामध्ये जे खून, दरोडे, बलात्कार होत आहेत, भ्रष्टाचार वाढला आहे, तो कधी थांबणार असा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. आताच बीड जिल्ह्यामध्ये मस्सा जो प्रकरण झालं, यामध्ये या गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे अपहरण करून हत्या करण्यात आली. यामध्ये जो आरोपी आहे तो राजकीय नेत्यांशी संबंधित आहे. काही राजकीय नेत्यांचा त्यांना बरदस्त आहे. मात्र ह्या राजकीय नेत्यांना पद दिलेला त्यांना मंत्रिमंडळात सामील करून घेतला जातो. एखादा आरोप नेता बलात्कार प्रकरणात पकडला गेला, खून प्रकरणात पकडला गेला, तो काही दिवस त्याचं पद काढून घेतात, पुन्हा तो निवडून येतो, पुन्हा त्याला मंत्रिपदावर घेतलं जातं. काही बलात्कार प्रकरणामधले आरोपी आहेत ज्यामध्ये मुलींनी आत्महत्या केलेल्या आहेत. असे काही नेते आजही मंत्रिमंडळात आहेत. आता महाराष्ट्र अशा गोष्टीतही थांबणार नाही का असा प्रश्न आता सर्वसामान्य विचारू लागले आहेत. यासाठी महायुतीला जे बहुमत मिळालेलं आहे, भाजप सरकारने अशा लोकांवर योग्य ती कारवाई करून यांचे जे पक्षाचं प्राथमिक सदस्यपद आहे ते सुद्धा काढून घेतले पाहिजे. त्यांच्याकडून आमदारकी, खासदारकी, मंत्रीपद काढून घेतले पाहिजे आणि अशा लोकांना पुन्हा उमेदवारी देणे टाळले तरच कुठंतरी हे जे बलात्कार करणारे, खून करणारे राजकीय नेते आहेत त्यांना जरब बसेल. मात्र महाराष्ट्र आता थांबणार नाही ही टॅगलाईन जरी चांगली वाटत असली तरी तो कशामध्ये थांबणार नाही हा प्रश्न मात्र कायम आहे. आता राज्याचे गृहमंत्री म्हणून कार्यक्षम देवेंद्र फडणवीस राज्याला मिळाले. एकदम कार्यक्षम असे गृहमंत्री आहेत. मुख्यमंत्री पदी सुद्धा त्यांचा चांगला कार्यकाळ मागे 5 वर्षात गेला. यापुढेही 5 वर्षामध्ये ते शेती, आरोग्य, शिक्षण या विभागात चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे. मात्र हे जे महाराष्ट्राला डाग लावणारे नेते आहेत, राजकीय नेते आहेत, त्यांच्यावर जरब बसला पाहिजे आणि त्यावर कडक अशी कारवाई करून राजकीय नेत्यावर त्यांना पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे. तरच अशा प्रकरणामध्ये राजकीय नेते हात घालणार नाही. मात्र नुसती टॅगलाईन देऊन महाराष्ट्र आता थांबणार नाही, त्यामुळे महाराष्ट्र सुसंस्कृत सुधारेल असं होणार नाही. ज्या वेळेस कारवाई करायची त्यावेळेस कारवाई करावीच लागणार आहे. तेव्हाच हे जे महाराष्ट्रात चालू आहे, देशात चालू आहे, महाराष्ट्र
एक सुसंस्कृत संतांची भूमी म्हणून देशामध्ये ओळखला जातो. मात्र या महाराष्ट्राचं बिहार होतंय का असंही दिसतं आणि ते होऊ नये त्यामुळे ह्या राज्यांच्या कारभाराला, देशांच्या कारभाऱ्यांनाच यामध्ये योग्य ते पाऊल उचलावे लागणार आहे आणि त्यासाठी जनतेनेही या कारभाऱ्यावर रेटा आणि दबाव कायम ठेवला पाहिजे असं वाटतं. इथेच थांबतो आणि आपल्या प्रतिक्रियाही नक्की कॉमेंटमधून कळवा. धन्यवाद.